अगं प्रियांका, मी आलोय. हे दुधाचे पॉकेट ठेवले बघ टेबलावर. तात्यांनी दुधाचे पॉकेट ठेवले आणि ते बाल्कनीत येऊन आराम खुर्चीवर बसले. ही त्यांची नेहमीची आवडती जागा होती. रोज सकाळी फिरून आल्यावर इथे बसून ते गरम गरम चहा पित असत. सोबतीला रेडिओ असायचाच. आजही प्रियांकाने आणून ठेवलेला कप हातात घेत त्यांनी विचारले, मुकेश कुठे दिसत नाही? अजून झोपलेला आहे का? नाही तात्या, पहाटेच्या गाडीने मुंबईला गेले ते. काहीतरी काम होतं. प्रियांका म्हणाली. हो हो, तसं काल म्हणाला होता तो, मला लक्षातच नाही राहिलं माझ्या, तात्या म्हणाले. यावर प्रियांका काहीच न बोलता आत निघून गेली. महिन्याभरापूर्वीच तर लग्न होऊन आली प्रियांका या घरात. अजून रुळली नव्हती. तात्यांशी तर फार मोजकं बोलायची. तसं पाहिलं तर मुकेश कामावर गेला की ही दोघंच असायची घरात. मंगलताई म्हणजेच मुकेशची आई जाऊन 5 वर्ष झाली होती. कसल्याशा आजाराने निमित्त झाले आणि सगळा खेळच संपला. तेव्हापासून तात्या एकदम एकटे पडले होते. मुकेशचे लग्न ठरले तेव्हा अगदी उत्साहाने त्यांनी सगळ्या कार्यात भाग घेतला. रखमा त्यांची मोठी मुलगी मुलांना घेऊन महिनाभर आधी आली होती. सगळं घर कसं अगदी भरून गेलं होतं. पाहुणे परत गेले आणि घरात उरले हे तिघेच. तात्यांना खूप वाटायचं प्रियांकाशी गप्पा माराव्या, वेगवेगळ्या विषयांवरची आपली मतं तिच्याबरोबर शेअर करावी, तिच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्या. पण ती जास्त बोलायची नाही. जेवण उरकले की आपल्या खोलीत दरवाजा लावून बसायची. ते संध्याकाळी मुकेश आला की बाहेर यायची. मग तिघे एकत्र चहा घ्यायचे आणि मग ती दोघे फिरायला जायचे. तात्या रात्री जेवत नसत. नुसतं कपभर दूध पिऊन ते झोपूनही जात. ते दोघे कधी परत येत आणि जेवत याचा त्यांना पत्ताही लागत नसे. नवीनच आहे अजून पोर, जरा भेट चेपली की बोलेल हळूहळू, तात्या स्वतःची समजूत घालून घेत. बरं का प्रियांका, जेवायला काहीतरी साधच कर हो, उगाच खूप काही करत बसू नकोस, त्यांनी आत हाक मारून सांगितले. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. तात्यांनी फोन उचलला तर शीतल, प्रियांकाची मैत्रीण बोलत होती. अगं प्रियांका, शीतलचा फोन आहे बघ. हो हो आले. हाय, कशी आहेस? प्रियांका बोलली. मस्त, तू बोल. शीतल म्हणाली. मी मज्जेत. प्रियांका, तुझा नवरा? प्रियांका म्हणाली. अगं तो गेला आहे मुंबईला. शीतल म्हणाली. वा, छानच. मग काय आज जरा बाहेर पडायला जमेल का? प्रियांका बोलली. हो जमेल की. कधी भेटूया? शीतल. आज संध्याकाळी. प्रियांका. कुठे? हॉटेलमध्ये. अगं पण तुझ्या सासरेबुवांचं काय? त्यांना विचार बाई आधी, नाहीतर लगेच लावतील फोन मुंबईला चुगली करायला. शीतल गमतीने म्हणाली. नाही ग, तसे नाहीत, ते खूप प्रेमळ आहेत. प्रियांका म्हणाली. हो ग, पण ते लेकासमोर, लेकाची पाठ फिरली की दाखवतात आपला खरा रंग. शीतल म्हणाली. त्यावर प्रियांका गप ग म्हणाली. का ग, जवळच आहेत की काय? शीतलने विचारले. नाही, मी फोनवर असले की ते बाल्कनीत उभे राहतात जाऊन. तू ना उगाचच. हो, आता तुला पटणार नाही. पटेल हळूहळू. फोन ठेवून प्रियांका तात्यांना म्हणाली. संध्याकाळी जरा मैत्रिणीकडे जायचं होतं. जाऊ का? लवकर येईन परत. अगं जा की, विचारतेस काय? आणि हे बघ, आरामात ये परत. माझी काळजी करू नकोस. संध्याकाळी 5 वाजताच प्रियांका बाहेर पडली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या मैत्रिणींना निवांत भेटत होती. किती काही सांगायचे होते. घर कसे आहे, सिमल्याची ट्रिप कशी झाली, काय काय खरेदी केली आणि मुख्य म्हणजे
तिकडची स्वारी कशी आहे? चेष्टा मस्करी गप्पा मारता मारता 7 कधी वाजले तिला कळलेच नाही. घड्याळ पाहिले तेव्हा ती गडबडून उठलीस. अय्या, किती उशीर झाला. चला ग, निघते मी आता. प्रियांका घाईने उठत म्हणाली. अगं हो, 7च तर वाजलेत. अरे हो, बरोबर. सासरे बुवांनी बजावले असेल ना, 7च्या आत घरात. दुसरी मैत्रीण म्हणाली. त्यावर सगळेजणी हसू लागल्या. प्रियांका, नवरा आला की त्याला म्हणाव काही दिवस बहिणीकडे पाठव तुझ्या वडिलांना. थोडी तरी प्रायव्हसी नको का तुम्हा दोघांना? शीतल म्हणाली. कसनुसं हसत प्रियांकाने सगळ्यांना बाय बाय केले आणि ती निघाली. बसमध्येही तिच्या डोक्यात शीतलचे बोलणे चालू होते. खरंच काही दिवस जरा निश्चिंत जातील. आपले तात्या ताईकडे गेले तर? नाहीतर दिवसभर टेन्शनच असते. फार कडक आहेत म्हणे. भीती वाटत राहते सतत. आपले काही चुकणार तर नाही ना? काही बोलायला जायची पण भीती वाटत राहते. प्रियांका घरी पोहोचली तेव्हा 8 वाजून गेले होते. तात्या अजून जागेच आहेत वाटतं. आता रागवले की काय? तिने विचार केला. माफ करा तात्या, खूप उशीर झाला. अगं असू दे, खूप दिवसांनी भेटलात ना. होणारच असं. बरं, मुकेशचा फोन आला होता. उद्या सकाळी परत करणार आहे कॉल. तुझं जेवणाचं काय? मी दूध घेतलं नुकतंच. नाही, मलाही फारशी भूक नाही. झोपेनच आता. गुड नाईट असं म्हणून प्रियांका खोलीत गेली. सकाळी नेहमीप्रमाणे तात्या फिरून परतले तरी प्रियांका उठली नव्हती. तात्यांनी चहा करून घेतला आणि रेडिओ सुरू केला. बाल्कनीत येऊन बसतात तोवर प्रियांका आली. तात्या आलात तुम्ही? चहा ठेवते हा. अगं मी केलाय चहा. तुझाही ठेवलाय थर्मासमध्ये घालून. हो. प्रियांकाला फारच अवघडल्यासारखं झालं. का असं करतात हे? 10 मिनिट थांबले असते तर काय बिघडलं असतं? डोकं जड झालं म्हणून पडून राहिले तर लगेच. तिच्या विचारांची लिंक फोनच्या आवाजाने तुटली. मुकेश बोलतोय. काल कुठे गेली होतीस तू? फोन केला होता मी. अरे शीतल आणि अजून मैत्रिणी सगळ्या जमलो होतो हॉटेलमध्ये. बरं, कशी आहेस? आवाज का असा येतोय तुझा? काही झालंय का? मला जरा बरं वाटत नाहीये. जरा कणकण आहे. तू कधी येतो आहेस? अजून 3-4 दिवस लागतील मला. असं रे? काय, लवकर ये ना. मला खरंच बरं नाही वाटतंय. अशा वेळी कोणीतरी आपलं माणूस नको का जवळ? अगं तात्या नाहीत का आपले? ओठावर आलेले शब्द मुकेशने परत फिरवले. उगाच वाद नकोत म्हणून. बरं, बघतो मी कसं जमतंय ते. तू मात्र डॉक्टरकडे जाऊन ये. काहीतरी औषध घे. ठेवतो मी आता. फोन ठेवून प्रियांका तशीच बसून राहिली. काहीच करावेसे वाटत नव्हते आज, पण जेवण तर बनवावेच लागणार होते. त्यातून सुटका नव्हती. संध्याकाळचे 5 वाजले होते तरी प्रियांका अजून उठली नव्हती. तात्यांनी चहा बनवला आणि तिला हाक मारली. प्रियांका, प्रियांका. का ग, काय होतंय? बरं नाही का तुला? तात्या बाहेरूनच म्हणाले. सुनेच्या खोलीत असं जाणं त्यांना प्रशस्त वाटेना. हो, किंचित ताप आहे. मग मात्र तात्या आत गेले. तिच्या कपाळाला हात लावून बघितला. अरे बापरे, अगं केवढी तापली आहेस. बरं नव्हतं तर सांगायचं नाही का आधीच? थांब, डॉक्टर मानेंना बोलवतो मी. प्रियांका काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हती. अंग खूप दुखत होतं आणि डोळेही उघडवत नव्हते. ती गप्पा पडून राहिली. प्रियांका, उठतेस का बेटा? थोडंसं जेवून घे. प्रियांकाने डोळे उघडले तर तात्या ताट घेऊन समोरच उभे होते. ती उठून बसली. आता मगापेक्षा तिला जरा बरे वाटत होते. हे घे पेज, केले गरम गरम.
आणि थोडं लिंबाचं लोणचं. प्रियांका बघतच राहिली तात्यांकडे. अगं घे, नाहीतर गार होऊन जाईल पेज. माझ्या आईकडून शिकलो होतो पेज बनवायची. मंगलने कधी संधीच दिली नाही बनवायची. मुकेशचे आजोळ गावातच असल्याने माहेरी गेली तरी एका दिवसातच परत यायची. एवढ्या वर्षात एकदा आजारी पडली तेव्हाही काही सेवा करू दिली नाही. देवाकडेच निघून गेली. काही करण्याआधीच बायकोच्या आठवणीने डोळे भरून आले होते तात्यांचे. ही एक पेज सोडली तर काही येत नाही मला दुसरं. मंगल गेल्यावर मीराबाई येऊन स्वयंपाक करून जायच्या. तुमच्या लग्नानंतर तूच सांभाळलंस सगळं. प्रियांका खाली मान घालून पेज खात होती. लोणच्याने जरा चव आली जिभेला. साईड टेबलवर एका बाउलमध्ये कापडी पट्ट्या ठेवल्या होत्या पाण्यात. म्हणजे तात्या. डॉक्टर माने येऊन गेले. एक इंजेक्शन दिले त्यांनी. गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा म्हणाले. तासात उतरला ताप तुझा त्याने. आता जरा पड. मी मुकेशला फोन करून सांगितले लवकर यायला. प्रियांका न बोलता गप्प पडून राहिली. कधी डोळा लागला कळलेच नाही तिला. सकाळी तिला जाग आली तेव्हा 9 वाजून गेले होते. तिला बरीच हुशारी आली होती. उठून बाहेर आली तर तात्या पेपर वाचत होते. उठलीस? कसं वाटतंय आता? चहा करू का थोडा? आणि हो, तू काही करत बसू नकोस. मीराबाई येतील 10 वाजता. त्याच बनवतील जेवण वगैरे. तू विश्रांती घे. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. प्रियांकानेच फोन घेतला. मुकेश बोलतोय. कशी आहेस आता? मी आज रात्री निघायचा प्रयत्न करत आहे. त्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. नाही तर तू आईकडे जातेस का तुझ्या? मुकेश म्हणाला. नको रे, आता मी आहे बरी. तू पण यायची घाई करू नकोस. आपले तात्या आहेत की माझ्या बरोबर. प्रियांका पुढे बोलू शकली नाही. परवा आपण काय काय विचार केला तात्यांबद्दल आणि त्यांनी किती केले आपले काल. अगदी बापाच्या मायेने. खरंच तात्या वडिलांसारखे नाही तर वडीलच आहेत आपले. ती पटकन म्हणाली. तात्या मीच करते चहा. आणि दोघेही बाल्कनीत एकत्र चहा घेत गप्पा मारत बसले. प्रियांकाच्या मनातली तात्यांबद्दलची अडी आता दूर झाली होती. सासरे हे खरं तर दुसरे वडीलच असतात. वडिलांच्या प्रेमात जसा आधार तसा आधार सासऱ्यांच्या मायेतील शब्दातही सापडतो. ते केवळ मार्गदर्शक नसून आपल्या संसाराला बळ देणारा एक मजबूत आधारस्तंभ असतात. त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकतो. त्यांचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असतो आणि त्यांच्या छायेत संसार अधिक सुखी, आनंदी आणि समृद्ध वाटतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.